नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। आज धक्कादायक बातमी वाचली की एसआयटीनी समन्स पाठवल्यानंतर पण रुपाली चाकणकर बाई म्हणतायत मी महिला असल्यामुळे मला प्रवास लांबचा असल्यामुळे जमणार नाही। म्हणजे तुम्ही चक्क एसआयटीचा समन्स पायदळी तुडवला, केराची टोपली दाखवलं, एवढं एसआयटी सोपं आहे? मी तर विचारू इच्छिते एसआयटी ऑफिसर्सला, अशा महिला उत्तर देऊन घरामध्ये लपून बसतात? म्हणजे ज्या वेळेस तुमच्याकडे ताफा होत्या, गाडी, घोडे, पोलीस सगळा बंदोबस्त होता, तेव्हा तुम्ही उठसूट नाशिकला जात होत्या, उठसूट नाशिकला काढत होत्या त्या बलात्कारी बंधूबाबाकडे, त्याच्या फार्म हाऊसला 15-15 दिवस नाशिकला राहत होत्या। तेव्हा नव्हती तुम्हाला काही भीती वाटत, काही त्रास नव्हता। पण आता एसआयटीनी चौकशीला बोलल्यावर लगेच मी महिला? तुम्ही महिला असताना काय काय कारनामे केलेत? आता आम्ही तर रोज टेबलावरचे कारनामे बघतोय, आम्हाला लाज वाटते, मुलांच्या नातवांच्या हातात फोन द्यायला लाज वाटायला लागली। आणि एवढा माज येतो कुठून? एवढी बेशर्मी येते कुठून? कोण आहे? याचा सूत्रधार कोण आहे? याचा मालक कोण आहे? म्हणजे आज तुमचं सगळं अंगावर आलं। आज जर जेव्हा सीए म्हणतोय की मी सगळं सांगतो, आज तुमची आर्थिक भिंग फुटतायत। एवढे पैसे आले कुठून चाकणकर बाई? दलाली करून, खराची मार्केटिंग करून करोडो रुपये? म्हणजे कमालच या गोष्टीची। म्हणजे माझ्या ऐकण्यात तर होतं भाजी विकण्यापासून जे चालू झालं ते करोडपती, करोडपती एवढ्यापर्यंत तुम्ही गेलायत। असं काय तुम्ही काम केलं? अशी कोणती इंडस्ट्री उभी राहिली की तुम्ही अदानी अंबानीच्या बरोबरीला जाऊन पोचायला लागलात? कमाल आहे। आणि कोण वाचवतंय तुम्हाला? आज मला माहितीये, आज त्यांनी जे उत्तर दिलंय ते माज आहे, माज, बेशर्मी आहे, बेशर्मी। एवढं सगळी चितू होतीये। एक तर पहिला राजीनामा द्यायचा उशीर लावला, देवाभाऊंनी जेव्हा मागितला तेव्हा दिला, दुसऱ्या राजीनाम्याला वेळ लावला, कारण का अजूनही आशा होती की अजूनही तो वाचवेल। तो म्हणजे कोण? खरात बाबा किंवा ज्यांच्याशी सूत जमलाय ते? नाही, पण ते पण नाही झालं। आणि एक लक्षात घ्या, आता तुम्ही कुणाच्या पायावर पडून रडल्या तर तो नेता अडचणीत येईल आणि आम्ही त्याला आणू। एक लक्षात ठेवा, कोणत्याही नेत्यांनी तुमची पाठराखण केली आणि आमच्या मुली आणि महिलांना जर न्याय मिळाला नाही ना, तर चाकणकर बाई आम्ही रस्त्यावर उतरून त्या नेत्यालाही सोडणार नाही, लक्षात घ्या। तेव्हा तुम्ही त्यांच्या पायावर पडून रडणं सोडा आणि एसआयटी चौकशीला जा। आम्हाला जर आली असती ना, आम्हाला एसआयटीची समन्स नोटीस आली असती, आम्ही सरळ जाऊन जे जे झालं ते सांगून आलो असतो। तुम्ही घाबरताय काय? मतलब दाल में कुछ तो भी काला है चाकणकर बाई, दाल में कुछ तो भी काला है, म्हणून तुम्ही घाबरतायत, म्हणून तुम्ही इकडे तिकडे पळतायत, म्हणून सगळ्यांना फोन करून स्वतः कसं वाचायचं? नाही वाचणार। हाय लागलीये तुम्हाला, मुली बहिणींच्या सगळ्यांच्या इज्जती दावणीला बांधल्या तुम्ही, हाय लागलीये तुम्हाला। आणि जो तुमचा रुतबा होता, दर 8 दिवसांनी नाशिक, दर 4 दिवसांनी नाशिक, खरात बाबा बंधू बाबा, त्या बलात्कारी बाबाच्या फार्म हाऊसवर तुम्हाला राहताना लाज नाही वाटली? भीती नाही वाटली? भीती तर मेलीच असेल समजा, आम्ही समजू शकतो त्या बाबतीमध्ये तुमची भीती मेली होती। पण एसआयटीच्या समन्सला केराची टोपली दाखवणं म्हणजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांच्या कायद्याला आणि सगळ्या सुव्यवस्थेला तुम्ही कचऱ्याची टोपली दाखवणं म्हणजे हा तुमचा माज आहे, माज। आणि एक लक्षात ठेवा, देवेंद्र भाऊ फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आणि मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही किती हात जोडले तरी आज जी अवस्था आहे ना, ते सगळं जे सीएम साहेबांकडे पहिलेच आलं होतं आणि त्यांनी हे चक्क सभागृहात सांगितलंय, त्याच्यामुळं ते सत्यता कोणी नाकारू शकत नाही। तेव्हा मी तर खरंच म्हणते, एसआयटीने घरी यावं, त्या लपलेल्या बाईला बेड्या घालून अटकच करावं। कसली चौकशी करता हो? एवढे व्हिडिओ फोटो, देवाभाऊ ठीक आहे, एक फोटो असताना तुम्ही अटक करू शकत नाही ना? तिचे किती फोटो आहेत? 1200 फोटो आहेत, 1200 पेक्षा जास्त फोटो आहेत। सगळे पूजा करताना, पाय धुताना, आरती ओवाळताना, त्यांच्याबाबत भाषण करताना, त्यांच्या घरी पूजा करताना, लग्नामध्ये गाडीची पूजा करताना, अजून कोणते फोटो पाहिजेत सांगा तरी? त्यांच्या घरात वरच्या मजल्यावर बाबाची बेडरूम होती,
तिथं मोठा फोटो होता. आता जाळला तो, कारण का एसआयटीनी बराच वेळ दिला ना त्यांना सगळ्या गोष्टी फिक्स करायला. परंतु आता आम्ही मागणी करतो, एसआयटी अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घ्यावी. एसआयटी नरम झाली तर नाशिकला आम्ही एसआयटी कार्यालयासमोर निदर्शनं आणि आंदोलनं घेऊ, हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.